पत्रकार उपस्थित आहात त्यांना तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। आणि आयज जे आमी जे प्रेस घेवपाक जे आपयल्या ते गोमंतक भंडारी समाजाचेर 4 मार्चाक गव्हर्मेंटान एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केल्लो आणि 7 मार्चाक गोमंतक भंडारी समाज हांणी अध्यक्ष म्हणून रीट पिटिशन फायल केले, चॅलेंज केली ऑर्डर एडमिनिस्ट्रेटराची अध्यक्ष म्हणून। तशेंच आमचे जे पिटिशनाक सगळ्यांनी जे सिग्नेचरी आहा, आमचे जनरल सेक्रेटरी किशोर नायकूय आहा, आमचे ट्रेजरर मंगलदास नायक ते आहा, मागीर दुसरे आमचे उपाध्यक्ष कृष्णकांत चोपडेकार, कृष्णकांत गोवेकार, मागीर आमचे एक्झिक्युटीव मेंबर दिलीप नायक, मंगलदास हे प्रकाश कालामुटकर, आमचे विजय कानोळकर, तशेंच आमचे कृष्णकांत चोपडेकार। आयज आमी पिटिशन फायल केले 7 तारीख की आमी चॅलेंज केल्या ऑर्डर एडमिनिस्ट्रेटराची। आमी स्टे मागूंक नासली कित्याचेर जनरल बॉडीचे। आमी पिटिशनान म्हटलेले की हो एडमिनिस्ट्रेटर जो घातला तो आमकां सो नोटीस दिनासतना, आमचे कांयच सरकारान हियरींग आयकनासतना डायरेक्ट सरकाराक एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केल्लो। ते आमी 7 तारीख मार्चाचेर पिटिशन घातलेले। मागीर मोदी कितें जालें, पिटिशनाक टायम गेलो, म्हणजे डेट केशी खूब आसल्या कारणान हायकोर्टान टायम वयताच। मागीर एक पिटिशन येयलें एडवोकेट ब्राजान घातलें, एडवोकेट ब्राज दिसान तो पिटिशन येयलें आमचो मेंबर वोटर, तेजें पिटिशन सुरेश लक्ष्मण कालामुटकर, तेणी पिटिशन अशें घातलें की एजीएमाची जी नोटीस येयल्ली 23 तारखेक गेल्या म्हयन्यान, ती तेणी चॅलेंज केली की स्टे करची म्हणून। कोणी सुरेश लक्ष्मण कालामुटकर आनी तेजो लॉयर आहा रोहित ब्राज, ते पिटिशन तेणी घालतकूच 2 विका पयलीं घातलेले, ते पिटिशन चर्चेक येवंकूच ना, पाट मातशें कितें आयकलें जजान, आनी तें पिटिशन 6 तारीख सगळे आमी लॉयर, आमचेय लॉयर आसलो, तेजो लॉयर आसलो, ते पिटिशनाक जेन्ना लास्ट 6 तारखेक कोर्ट 5:50 सुद्दां कोर्ट चालू आसलो, कित्याक आतां वेकेशन आसल्या कारणान हियरींग थंय आनी कोणाचे आर्ग्युमेंट चालू आसले दुसरे मॅटराचे। 5:50 जेन्ना जज उठपाच्या टायमार सगळे उबे रावले, आमचे लॉयर रावलो, सुरेश लक्ष्मण कालामुटकराचो लॉयर उबो रावलो, आनी तेणी 2 मिनटां जजा कडेन उलयलो आनी सांगलें जजाक की आपणे स्टे मागले एजीएमाची म्हणून। तेन्ना आमचो एजी, गोंयचो एजी, तेणी स्टेटमेंट केलो की द इमिडिएटली प्रेसिंग नीड ऑफ द इंटरिम ऑर्डर मागलेली, ते ऑर्डरीचे मागता आसतना एजीन एक स्टेटमेंट केलो की ए स्टेटमेंट इज मेड बिफोर द बाय लँडेड एडवोकेट जनरल अपियर्स द एडमिनिस्ट्रेटर फॉर द एडमिनिस्ट्रेटर ऑफ द सेकंड पॉइंट ऑफ द अजेंडा विल बी डिफर्ड। अशें म्हणून तेणी सांगलें की आमी एजीन सांगलें की आमी तो अजेंडा जो येयला सेकंड आयटम तो इलेक्शन घेवपाचो तो आमी घेयना म्हणून कोणी एजीन सांगलें एटॉर्नी जनरलान। म्हणटकूच तेज्या प्रमाणे ही ऑर्डर पास जाली की एजीएमान जो पयलो आयटम आहा, दुसरो जो आयटम आहा घेवपाचो, ते आतां 10 तारखेची जी पळय एजीएमान आहा तो विशय ते घेवचे ना। पूण आतां तुमकां सगळ्यांक दिता ऑर्डर। आतां प्रश्न जो आहा, जो पळय एडमिनिस्ट्रेटराक अपॉयंट केला तो अपॉयंट एडमिनिस्ट्रेटर केला, ते कांय अटी आहा बायलॉजान, ती अशी ऑर्डर आहा की बायलॉजा प्रमाणे तेणी वचपाक जाय आनी खंयचीय गोश्ट जर तो कितें करतलो त्या गव्हर्मेंटाक सांगून गव्हर्मेंटाक हे करून तेणी करचें पडटा। पूण म्हाका आतां अशें दिसून येयलां की जी पळय तेणी नोटीस दिल्या ती सरकाराक म्हाका दिसता तेणी सांगूंकूच ना, कित्याक नाल्यार एजी हो स्टेटमेंटूच करचो नासलो। सपोज जर सरकाराक मान्यता, सरकाराची तेजेर मान्यता आसली की एजीएम घेवन जनरल बॉडी घेवन इलेक्शनां वचपाची, जाल्यार एजी म्हाका दिसता हो स्टेटमेंट करूंक शकता, म्हणजे अशें म्हाका दिसता, कितले खात्री आहा देंव नको। म्हणून
एजीन हो एखादो स्टेटमेंट केला आसतलो आणि एजी स्वता ॲडमिनिस्ट्रेटरच्या वतीन उबो रावन तेणी सांगले की आमी तो प्रश्न फाटी घेता. आता प्रश्न कसो येता, तेणी जनरल बॉडी आपयल्या, धा तारखेक तेणी जनरल बॉडी आपयल्या. एक्चुअली जनरल बॉडी कशें आसता, जेन्ना वार्षिक जनरल बॉडी आपयता त्या टायमार हे पळय फाटले एजीएमान जे कितें विशय आसता ते ह्या एजीएमान ते पास करपाचे आसता. वर्सान एकदां एजीएम जाता, कित्याक एज पर बायलॉज सेकंड संडे मेच्या म्हयन्यान घेवपाचे आसता. पूण तेणी हांगा ते तशें बायलॉजा प्रमाणे तो वचोंक ना. एजीएमान फाटले मिनिट्स घेवपाचे आसता, मागीर ऑडिट रिपोर्ट सबमीट करपाचो आसता, ते तेणी घेवंक ना. तेणी कितें केलें, सर्व पात्र सदस्य अदपाक म्हणजे जे पळय कोण मेंबर आहा तांकां स्कुटनी करून इलेक्शनाक घेवपाचे हे तेणी ठरयलें ह्या अजेंडा प्रमाणे. आतां बायलॉज आमचो कितें म्हणटा, सरकारान ताका जो अपॉयंट केला ते बायलॉजा प्रमाणे डिसिजन घेवपाक. पूण बायलॉज आमचो कितें म्हणटा की सपोज जर मेंबरांची जर स्कुटनी करतलो जाल्यार ताका एक्झिक्युटीव कमिटी आसची पडटा आनी एक्झिक्युटीव कमिटीत मेंबरांची स्कुटनी करपाक शकता. कित्याक ताका फॉर्म लागता, मागीर तुका ताका प्रपोज सेकंडार लागता. आनी एंटायर गोंयान 12 तालुक्यान जे आमचे पळय समाजाचे बांदव आहा एकलो एडमिनिस्ट्रेटर स्कुटनी करपाक शकना. तेन्ना म्हाका दिसता जो जे पळय जनरल बॉडी तो घेता, आतां ऑफकोर्स आमी हेजेर फुडें चॅलेंज करपाची ती ह्या पॉयंटाचेर कितें आहा तें हांव म्हज्या एडवोकेटा कडेन डिस्कस करून करतलो. आतां दुसरो पळय जो पॉयंट आहा, ह्या संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी समिती करता निवडणुका घेण्यासाठी कार्यपद्धती आणि वेळापत्रक ठरवणे हो त्याचो आतां डिफर केला हायकोर्टान एजीत जावन. डिफर करून तेणी कितें केलें, काल मागीर एक कॉरेजंडम काडला लोकमतार आनी हेजेर येयला कित्याचेर गोमंतकाचेर कॉरेजंडम काडला. गोमंतक भंडारी समाजाच्या सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की वरील सदस्य नोटिसामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अजेंडा विषय नंबर 2 म्हणजे सेकंड नंबर म्हणजे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीची निवडणूक घेण्यासाठी पद्धत आणि कार्यमर्यादा ठरवणे हा विषय पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आला. सदर दुरुस्ती रीट याचिका मध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेले आहे. असे अजेंडामधील इतर सर्व विषय पूर्वीप्रमाणे सांगितले. आता हो अजेंडा एज पर कॉरेजंडम हो अजेंडान त्याचा येवचो ना. बाकीचे इतर विषय आहा ताका काय येवप ना. आमचो विषय एकूच आहा की जो तेणी आतां पयलो प्रश्न घेतला तो तेणी बायलॉजा प्रमाणे घेवंक ना. आतां कितें जालां, सरकारान एक नोटिफिकेशन काडलेलें. सरकाराचें एक नोटिफिकेशन आहा, गॅझेट एमेंड केल्या 20A म्हणून तेजेर सरकारान एक नोटिफिकेशन काडला. आनी ह्या नोटिफिकेशना प्रमाणे सरकार फाल्यां जर खंयची संस्था आहा आनी ते संस्थेन जर फाल्यां कोणी ऑब्जेक्शन घातलें, आतां आमी रिन्युअल मागलेले 2025 थंय आमच्या जेका म्हणजे ज्ञाती बांधवान थंय ऑब्जेक्शन घातलें, तो कित्यानूच नासलो अशें. आतां त्या ऑब्जेक्शनाचेर बेजीचेर डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान गव्हर्मेंटाक फायल धाडली आनी गव्हर्मेंटान तेजेर ते बेजीचेर एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केलो. आनी आजून पासून म्हाका रिन्युअल दिवंक ना. हायकोर्टाचें डायरेक्शन आसलें की विदीन 4 वीक दिवचें म्हणून. आनी मागीर एडमिनिस्ट्रेटराचेर कितें आहा पळय ते फुडलो तुमी स्टेप घेवचो म्हणून कोणाक गव्हर्मेंटाक सांगलेलें. डांगरे म्हणून जज आसली डिव्हिजन बेंचाक करताली तिजी ऑर्डर आहा. आतां प्रश्न असो आहा, जो पळय एडमिनिस्ट्रेटर अपॉयंट केला तो फुकट करूंक ना सरकारान. ऑर्डरीचेर क्लियर बरयला ताका भंडारी समाजाचे तिजोरींच्यान पयशे फारीक करपाक जाय. समाजाक तो कितले घालतलो पयशे, आयज पासून तेणी कितले पयशे काडल्या हें म्हाका खबर ना. म्हणजे ताका पेट्रोलाचे ते जेवणाचे ते म्हणजे पगार बिगार सगळे समाजाचे वतीन. आतां समाजाचो इन्कम कितें, समाजाचो इन्कम वर्साक सर्टिफिकेट जे खपता 2-3 लाखाचे तो समाजाचो इन्कम. आतां
सरकारान हाडून बसयलो आनी पयशे फारीक करचे पडटा भंडारी समाजाक. आतां ते कितले पयशे तेजो पगार आसतलो थंय स्पेसिफीक करूंक ना, पूण भंडारी समाजान ताका पेमेंट करपाक जाय आनी तो ते पयशे काडपाक शकता अशें म्हणून त्या ऑर्डरीन बरयल्लें आहा. तेन्ना हे आमकां समाजाक खूब घातक आहा आनी आमकां भंडारी समाजान हो जो एडमिनिस्ट्रेटर लादला आनी जे कितें पळय सरकारान केलां तें म्हाका दिसता चुकीचे पद्दतीन केलां म्हणून आमी कोर्टान गेला आनी कोर्टाचो न्याय जो कितें आसतलो फुडें तो आमी मान्य करतले. आतां जुनान आमची डेट आहा, कित्याक आतां वेकेशन आहा कोर्टाचें आनी जुनान आमकां डेट दिल्ली आहा. तें आमी चॅलेंज वेवस्थीत कायद्याचेर डिस्ट्रिक्ट चॅलेंज केला आनी तेजेर कितें निवाडो येता तो आमी पळयतले आनी मागीर आमी फुडलो स्टेप कितें आहा तो म्हणजे हायकोर्टाचेर मागीर आनीकूय कोर्ट आहा न्हू त्या प्रमाणे आमी कितें आहा पळय तें डिसिजन घेतले. कित्याक आमच्या गोंयच्या कांय आमचे भाव आहा ते म्हणजे प्रचार जो करता तो वेगळे पद्दतीन करता की सांगता एक आनी समाजाक मातशें खंयच्या खंय घुसपून उडयता. तेन्ना आयज प्रेस घेवन आमचे सबंद बांधवांक हांव सांगूंक सोदता विशय जनरल बॉडी हो विशय येवचो ना इलेक्शनाचो. फक्त रोला बाबतींत चर्चा जातली पूण रोलूय ताका करपाक एज पर बायलॉज पावर ना हें हांवें तुमकां आतांय सांगलां. तशेंच आमच्या सबंद गोंयच्याय आमच्या नाती बांधवांक हांव सांगूंक सोदता की हो अजेंडा काडलेलो तेन्ना आमच्या बांधवांनी डिसायड करपाचें बाबा ते जनरल बॉडी वचपाचें काय पळय ना पळय तें. कित्याक आमी ते जनरल बॉडी वचपाचें ना कित्याक आमी रीट पिटिशनान घातलां आनी आमी रीट पिटिशन जें घातलां आमी एज ए कमिटी म्हणून घातलां. आमी पर्सनल घालूंक ना. आमी आजून म्हणटा की आमी कमिटीज आसा म्हणून आनी आमी त्या प्रमाणे रीट आमकां हायकोर्टान क्लियर म्हटलेलें आहा जो पर्यंत डिस्पोज जायना मॅटर तो पर्यंत एडमिनिस्ट्रेटर काय करूंक शकलो ना. कंटिन्यू प्रोसेस म्हणजे अध्यक्ष आसता तो जेन्ना रिन्युअल सोंपता तेन्ना एप्लाय करता त्या प्रमाणे हांवें केला बिफोर डेट. स्थायीक कमिटी आसतना रिन्युअल नासतना एडमिनिस्ट्रेटर घालता सरकार म्हणजे एक सरप्रायज दिता आमकां नॅचरल जस्टिसूच दिवंक ना. समाज ग्रांटेड म्हणजे आतां कितें म्हणपाचें आतां तो कितले पयशे आतां तुवें प्रश्न केलो की तो कितले पयशे काडटा कशे काडटा पूण म्हाज्या म्हायती प्रमाणे म्हाका आतां एक इन्फॉर्मेशन केला की तो पेट्रोलाचे सुद्दां पयशे घेवपाक स्टार्ट केल्या म्हणून एक्चुअली तो पयशे काडूंक शकता म्हणजे ताका गव्हर्मेंटान तशें ऑर्डरीन म्हटलां की ताका सगळे पावर दिल्या. पूण आतां आमी ते चॅलेंज करपाचें आहा. आतां ते वेकेशन जजा कडेन वचपाक जाता काय मागीर डिव्हिजन बेंचा कडेन वचपाचें पळय ते आजून आमी डिसायड करूं ना. आनी इवन हे 20 ए पळय केलें नोटिफाय हें सरकारान वन सायडीड केलां. म्हणजे 1865 एक्ट आहा तेजेर एमेंड केला. हो एमेंड केला जेन्ना आमचें डिस्कशन जाली केस घालता टायमार आमकां लॉयर म्हणपाक लागले कोणी तुमी चॅलेंज करूंक ना काय म्हणून हें म्हणजे एकूटीच कम्युनिटीक हे प्रॉब्लेम जाता ज्याची कोणीची सोसायटीच्या अंडर 1860 सोसायटीच्या अंडर पळय रजिस्टर आहा ताका हो एमेंडमेंट हो घातक आहा म्हणटो हो हांव चॅलेंज करपाचो आहा. म्हणजे आमी डिसायड केला एडवोकेटांचे आमी सगळे हे करून हे आमी चॅलेंज करतले. कित्याक हितून कितें म्हटलां की एडमिनिस्ट्रेटर जाय जाल्यार सरकार 6 म्हयने 4 फावटी एक्सटेंशन दिवपाक शकता. अशें न्हू कितें 6 म्हयन्यांनीच ताका हे नोटिफाय केला पळय आनी एमेंड केला तितून 4 फावटी एक्सटेंशन दिवंक शकता. म्हणजे कोणाचो जर 3 वर्सां टर्म आसा 4 फावट जाल्यार 3 वर्सां सोंपली तुजी कळ्ळें तुका न्हू. असो हो प्रश्न आहा. म्हणजे गव्हर्मेंटान सारकें वन सायडेड हे अमेंडमेंट केल्लो आहा. तुमी आयज सरकाराक ब्लेम करता पूण आयज सरकार भायले जाले जेन्ना भायले जे कोण हे आसा तांकां पळय आयकून घे जे घरच्या नो आयकून घे ना बरोबर तुजें. सपोज जर घरच्या घरा सुद्दां कितली खोबूसां आसली घरच्या भितर म्हणून एक मस्तो आसता एक बरो आसता न्हू एक वायट आसता एक बरो आसता हे सरकाराचें काम न्हू. आतां राज्याचो मुखेली कोण आहा राज्याचो विचार करून तो सगळे डिसिजन घेता न्हू. जेन्ना येदो व्हडलो समाज आहा 4-5 लाख लोकांचो आनी मेजॉरिटी समाज वोटर आहा ताका जर दिसता जाल्यार तो एडमिनिस्ट्रेटर घालूंक शकाय नासलो न्हू. म्हणजे ताका हो घालपाचो जाल्लो कोणाक तरी हॅपी करपाक म्हणून तेणी केला आसतलें. समाधान काम करता हांव ते कमिटीर आहा BJPचे कमिटीर आहा हांव खंय आहा
मग काम सांग मरे जे पळय कोण पळय डावणे बांदल्यात ते खंयच्या तरी पदार आसतले दुसरे पार्टीचे तांकांय तुम्ही हो प्रश्न विचारा आयकून घे हांव तुका परत क्लियर करता हांव कोणाचे दावणे बांदूना हे जे पळय आमचे हाडून मुद्दम लादला हे मुद्दम घातला हांव सांगता ते आयक सपोज जर सरकाराक जाय आसले न्हू एटलीस्ट एक 3-4 हियरिंगां आमची घेतलो आसलो तुमच्या आनी नॅचरल जस्टीस म्हाका खात्री आहा आमकां 100% न्याय मेळटलो हे समाज हो सगळ्यांच्या काही व्हडलो समाज भंडारी समाज सरकार तुमचे एगेन्स्ट गेला आता म्हणटा न्ही तूं आतां म्हणून तुवें सरकारान सरकार एगेन्स्ट गेला म्हणजे जेणी कोणी पळय हे आमच्याच लोकांनी पळय गुफलाव केला पण त्या बेजीचेर तेणी केला न्हू सपोज जर आमचे लोक जर करिनासले जाल्यार ते सरकार काय करूं शकचो ना सरकार खंयच्या पक्षाचो आसा आतां हे पळय सरकार खंयच्याय पक्षाचो आहा BJPचो आहा हय मागीर हो सरकार BJPचो सरकार बहुजन समाजाचे भंडारी समाजाच्या विरोधाक वागता अशें दिसता तुमकां काय म्हणटा तुमी जे पळय तो विरोधान वागता काय तो आमच्या फावरान वागता हेजेर हांव वचना कित्याक ऑलरेडी आमी थंयसर सूट फायल केल्ली आहा पिटिशन रीट पिटिशन ते कितें आहा ते आमकां कायद्यान न्याय मेळटलो आनी सरकार जो आसता तो राज्याचो विचार करून सगळ्यो गोश्टी करता आसतलो तांकां हें बरें दिसना आसतलें एखादें एडमिनिस्ट्रेट घालून ह्या संस्थेक 113 वर्सां जालीं तेन्ना आमी सुद्दां जल्माक येवंक नासले पळय सगळे शिवाजी महाराजान जे कितें पुण्याय केले ते शिवाजी महाराज गोंयान करूंक शकना आतां जल्माक येवंक शकना हे नियती आनी निसर्ग ठरयतलो कितें आहा पळय तें कळ्ळें न्हू तुका देवानंद बाब तुमी सद्याक अजूनय आपल्या असेंब्ली आनी 19 तुवें प्रश्न केला म्हणून सांगता 19 फेब्रुवारीक जेन्ना CMन आपयले आनी हांवें पयलो मुद्दो मांडलो की हांव तयार आहा म्हणून पूण कांय आमचे विरोधक थंय आसले ना दूध दूध पानी का पानी जावन इलेक्शन जावन निमालो म्हणजे हेजोड सगळे चल्लेले एडमिनिस्ट्रेटर घालपाक म्हणून ते उलयले न्हू देवानंद बाब आतां तूं टेन्युअर कितके हेजो उरला 5 वर्सां 5 वर्सां 5 वर्सां आयक 5 वर्सां टेन्युअर आसा पूण ऑर्डरी प्रमाणे ऑर्डरीचेर म्हटलां की पयलींचो जो बायलॉज आहा त्या प्रमाणे ऑर्डरीन म्हटलां पूण आमी ऑलरेडी चॅलेंज केला आनी आमकां 5 वर्सां आमचो एमेंड केल्ले पयलींचे अध्यक्षान जेन्ना 2024 इलेक्शन जावच्या पयलीं आनी एमेंड केल्लो तेतून एमेंडमेंटान 5 वर्सां पयलीं कितकी वर्सां 3 वर्सां 3 वर्सां आतां कितकी वर्सां जालीं तुमकां आमी 2024 निवडून येयल्या 24 सो आतां तुमचें म्हणणें आहा की आतां जे इलेक्शन जातलें तें जावचें न्हू अशें तुमचो हें आसा मुद्दो हय इलेक्शन जावचें न्हू हायकोर्टान डायरेक्शन दिलां न्हय पळय आतां मुद्दो इलेक्शन स्टील मॅटर इज डिस्पोज तुमी आतां कितें म्हणलें तुमी एजीन स्वता मान्य केला एजीन एडमिनिस्ट्रेटरच्या वतीन उबो रावन सांगला आर्ग्युमेंट जावना पूण स्टे घातलेली सुरेश लक्ष्मण कलांगुटकर तेणी स्टेचेर एजीक लास्ट मोमेंटाक सगळे उबे रावता जेन्ना स्टे मागपाक तेणी आर्ग्युमेंट करपाक वयतालो एजीन स्वता मान्य केला की आयटम नंबर 2 पळय आहा तो आमी घेयना म्हणून इलेक्शनाचो मुद्दो तो काडला आनी आयज ऑलरेडी आयज कोरिडोरान तेणी हांगा हेजेर एडमिनिस्ट्रेटरान दिला की आमी घेयना म्हणून ते घालचें पडटा तशें ही सिस्टम हांव क्लेम करता हेजे अध्यक्ष म्हणून आमी सगळी कमिटी म्हणटा आमी हांव कसो चलता आनी एजीएम वचून जावपाचें कितें आहा एजीएमाक ऑलरेडी विशयच ना आनी जो पळय तेणी विशय घेतला हो मेंबराचो आनी ताका पळय जी ऑर्डर काडल्या एडमिनिस्ट्रेटराक ती एज पर बायलॉजान आमचे ऑलरेडी आहा की जे मेंबरशीप जे लिस्ट जे आसता फायनलाय ते एक्झिक्युटीव कमिटीन करपाचें आसता म्हणून मागीर एडमिनिस्ट्रेटराचो कितें प्रश्न येता थंय वचोन आतां एक असो विशय आहा की येदो व्हडलो समाज आसा 50,000 बील दिले आनी आपूण स्वता चेक मारून काडून तेणी जर पयशे काडले सपोज हो आनीक 6 म्हयने उरलो अशें धरून चल कोर्टान डिसिजन जायना जाल्यार 6 म्हयन्यांक पयशे जाले कितले वर्साक इन्कम कितें समाजाचो ना पूण ऑर्डरीन बरयला न्हू आतां भंडारी कोर्टान समाजान पयशे काड सगळे घेता न्हू आतां आतां हय ऑर्डरीन ताका भंडारी समाजान फारीक करपाचें म्हटलें आतां ताका भंडारी समाजान फारीक करपाचे तेजे तोच पयशे घेता न्हू काडटा न्हू आतां हांव ते सगळे चॅलेंज करता न्हू आतां हांव तो करपाचो आतां न्हू हांवच करता न्हू तुमी आतां कोर्टान वयतले जो फी आहा ती समाजाच्या तिजोरींतल्यान वयतले काय तुमी पर्सनल तुमचें हें आसतलें कितें कोर्टान समाजाचें कितें आसतलें हांव पर्सनल आमी करता कोर्टाक वचपाक आमी रुपया समाजाचें काडून आमी पर्सनल थँक्यू